लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आबा आणि रॉकेट आता इथे अद्वैत आणि कलाच्या खोलीमध्ये असतात। अद्वैत आणि कलाच्या खोलीमध्ये त्यांना अद्वैत आणि कलाला खूप मोठं सरप्राईज द्यायचं असतं आणि म्हणूनच ते इथे अरेंज करत असतात। आता आबांनी खूप सारे हार्ट शेपचे बलून्स इथे आणलेले असतात आणि ते इथे रॉकेटच्या मदतीनेच अद्वैत आणि कलाची रूम डेकोरेट करत असतात। त्यासोबतच अगदीच आबा स्वतःच वय एवढं असून सुद्धा स्वतःच फुगे रॉकेटला मदत करत असतात आणि ते म्हणत असतात, रॉकेट हे बघ, आपण ना मस्त असं इथे बदाम काढूयात बेडवरती। आणि तेव्हाच तो रॉकेट म्हणत असतो, हां, आणि मग तसं बाणपण दाखवूयात, ते फिल्ममध्ये वगैरे दाखवतात ना, हा अगदीच तसं। आणि तेव्हा आबा सुद्धा म्हणत असतात, हो अगदीच तसं आपण करूयात। आबा आणि रॉकेटचा हा प्लॅन आता यशस्वी होतो की नाही हे आपल्याला पुढे पाहायचं आहे। पण आता इथे रॉकेट आणि आबा खूपच मेहनतीने पूर्ण रूम डेकोरेट करण्याचं काम करत असतात। त्यासोबत त्यांनी खूप साऱ्या कॅन्डल्स आणलेल्या असतात। आबा म्हणत असतात, सगळ्या ह्या रूमच्या भिंतींना, ह्या कबडला, त्यासोबतच आजूबाजूला बेडवर सगळीकडे मस्त आपण हर्टचे बलून आहेत ना ते चिटकूयात। आणि त्यामुळे इथे जो काही खोलीला लुक येईल त्यामुळे कला आणि अद्वैतमध्ये जे नातं फुलेल ते पाहायला मजाच येणार आहे। इकडे मात्र रोहिणी आबा आणि रॉकेट काय करतायत हे पाहण्यासाठी हळूच येत असते आणि पाहते तर हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे। बघाच आता ह्या प्लॅनचे कसे मी 12 वाजवते आणि ह्याच गोष्टीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊनच मी काय करते ते तुम्ही पाहाच, असं म्हणतच आता रोहिणी तिचा प्लॅन करायला निघालेली असते। इकडे आबा आणि रॉकेटने मिळूनच रूम डेकोरेट करतच आणलेली असते। रॉकेटच्या मदतीने आबांनी खूप ठिकाणी खूप छान छान असे बलून्स लावलेले असतात। रूम ही खूप सुंदर दिसत असते। त्यांनी आता लेटेस्ट मधल्या ज्या काही इथे कॅन्डल्स आहेत त्या सुद्धा आणलेल्या असतात आणि कॅन्डल्सच्या साह्याने रूम डेकोरेट करायला त्यांना खूप मदत सुद्धा झालेली असते। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रॉकेट म्हणत असतो, मग मी आता संध्याकाळची वेळच होत आलेली आहे, ह्या कॅन्डल्स पेटूनच ठेवतो असा तो विचार करतो। तर इकडे अनामिका फर्स्ट एड बॉक्स घेऊन बसलेली असते। तेवढ्यातच राहुल आलेला असतो, सोहम आलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय ग अनामिका, हाताला काय झालंय, तुला काही लागलंय का? तेव्हा ती त्याला निगेटिव्हिटी दाखवत असते आणि लगेचच क्रॉस करते, म्हणते काही नाहीये, किचनमध्ये काम करत असताना लागले। तेव्हाच सोहम म्हणतो, अगं पण आपल्यामध्ये जे वाद आहे ते तू बाजूला ठेव ना, आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तू कुठल्या विचारामध्ये काम करत असतेच हे बघ। तेव्हाच ती म्हणत असते, असं काही नाहीये, आणि तेव्हा ती त्याला थोडंसं टाळते। लगेचच सोहम म्हणतो, पण अनामिका प्लीज, मला ह्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे। तेव्हाच मला माहिती आहे आपलं पटत नाहीये आणि त्यासोबतच आपली हल्ली खूप जास्त भांडणं होत आहेत, मग मला ह्यावरती मार्ग काढायचा आहे। तेव्हा सोहम अनामिकाला विचारतो, बोल ना, ह्या सगळ्या गोष्टीवर काय करायचं ठरवलंयस? अनामिका त्याच्याकडे पाहते, पण आत्ता तर ह्या क्षणाला तिच्याकडे काहीच उत्तर नसतं, कारण तिने हा सगळा प्लॅन करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या असतात। सोहम म्हणतो, माहिती मला, माझी खूप चिडचिड होती, आपल्यामध्ये भांडणं होत आहेत, यावर काहीतरी तोडगा हा काढायलाच हवा। पण सोहम आता इथे बोलत असताना लगेचच अनामिका म्हणत असते, नाही सोहम, मला तुझ्याशी काहीच आणि कुठल्याच गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये। पण सोहम म्हणतो, हे बघ, बोलल्याशिवाय तर पर्याय निघणार नाहीये ना, प्लीज तू माझ्याशी बोल ना, असंच तो तिला बोलतो। पण आता लगेचच अनामिका त्याला टाळत असते आणि टाळाटाळीचे उत्तर दिल्यामुळे शेवटी सोहम तिथून निघून जातो। सोहम निघून गेल्याच्या नंतर अगदीच दीर्घ श्वास घेतच अनामिका म्हणत असते, बापरे, सुटले एकदाची, ह्या सगळा काही या पद्धतीने काही प्रश्न विचारेल असं मला वाटलंच नव्हतं, कारण सोहमला तितक्यातच कॉल आलेला असतो, म्हणून तो कॉल घेण्यासाठी बाहेर निघून जातो। आता ती म्हणत असते, हा जर असेच प्रश्न विचारत राहिला तर मला नक्कीच पुढचा प्लॅन करावा लागेल, असं म्हणूनच लगेचच ती निलेशला कॉल करते। ती म्हणते, निलेश, आता फक्त दारू पाजून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सोहम आवरणार नाहीये, आणि त्यासोबतच आता आपल्याला पुढचं पाऊल, पुढचं टोक इथे गाठावं लागणार आहे। आता फक्त तू त्याला दारू पाजू नकोस, तर बारवर घेऊन जा, आणि त्यासोबतच मी तुला लोकेशन पाठवते, ते म्हणजेच की काजलच्या कॅफेचं, आणि त्याला एवढी पाज आणि त्यानंतर काजलच्या कॅफेसमोर सोडून दे। हा सगळा काही प्लॅन इथे ती निलेशला समजावत असते। आणि
जेव्हाच एकदा काजल सोहमला पाहिल तेव्हाच तो तिथून बाजूला हो, म्हणजेच पुढचा खेळ मला खेळता येईल असं म्हणूनच तिने आता हा सगळा प्लॅन निलेशला सांगितलेला असतो. आता इकडे रोहिणी विचार करत असते, आता तुम्हाला जी काही तयारी करायची आहे ती तुम्ही करा, पण ह्या तयारीमध्ये आता विघ्न कसं आणायचं, त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा हे मला चांगलंच माहिती आहे, असाच रोहिणी विचार करते. आणि काय करता येईल आता, मात्र लगेचच ती विचार करते नाही आता ह्यांनी एवढ्या कॅन्डल्स लावल्यात ना, तर मी त्या कॅन्डल्सच्या द्वारेच अगदीच अपघात घडून आणते असं म्हणूनच तिने आता पेट्रोलचा विचार केलेला असतो. आणि एका बॉटलमध्ये तिने पेट्रोल भरलेलं असतं आणि तेव्हाच ती पेट्रोलची बॉटल कला अद्वैतच्या खोलीमध्ये घेऊन जाते. कला आणि अद्वैतच्या खोलीमध्ये ती पेट्रोलची बॉटल रोहिणी घेऊन जाते आणि तेव्हाच तिथे आजूबाजूला जे पडदे असतात किंवा कॅन्डलच्या बाजूला, म्हणजेच कॅन्डल जिथे त्यांनी ठेवल्यात तिथे सगळीकडेच ती पेट्रोल ओतत असते आणि स्प्रे करत असते. जे कबड आहे ते सुद्धा लाकडाचं, बऱ्याच अशा वस्तू लाकडाच्या असतात, ती प्रत्येक वस्तूवर थोडं थोडं पेट्रोल ओतत असते. तेवढ्यातच इथे रॉकेट आलेला असतो. रॉकेट आल्याबरोबरच तो म्हणतो, मला नक्कीच कसला तरी वास येतोय, पण हा वास कशाचा येतोय असा तो विचार करतो. आणि तेव्हाच आता आलोय तर लगेचच मी आता ह्या कॅन्डल्स ज्या आहे ना त्या लावून जातो, कारण एकदा का कॅन्डल्स लावून गेलो ना तर मग कला आणि दाजी इथे येतील असं म्हणूनच तो आता कॅन्डल्स लावतो आणि तिथून निघून जात असतो. त्याला रोहिणी नजरेस पडत नाही आणि लगेचच लपलेली रोहिणी बाहेर येते. आणि लपलेली रोहिणी बाहेर आल्याच्या नंतर आता ती आणखी राहिलेलं तिचं ती काम करत असते. आता ती तिथून तर निघून गेलेली असते. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला निलेशने बरोबर सोहमला गाठलेलं असतं. आज त्याला थोडी थिरकी नाही तर अगदीच बारमध्ये घेऊन गेलेला असतो आणि तिथे प्रचंड दारू पाजलेली असते. तेवढ्यातच आता तो काजलच्या कॅफेजवळ सोहमला घेऊन येतो आणि सोहम इथे बाईकला धरून अगदीच उभा असतो. त्याला तोल जात असतो, सावरता येत नसतं. तेवढ्यातच काजल सोहमला पाहते, मनामध्ये विचार करते, हा तर सोहम आहे, याला काय होतंय, याला काही त्रास होतोय का असा ती विचार करते. इकडे कला आणि अद्वैत त्यांचं आटपून आता घरामध्ये येत असतात. तेव्हाच सोहमची अवस्था काजलला पाहवत नसते. अद्वैताने कला इथे आल्याच्या नंतर इथे आबा येत असतात आणि आबा आल्याच्या नंतर इथे दोघांची चर्चा सुरू असते. खरं तर एका शर्टवरून त्यांचं हे सगळं काही डिस्कशन सुरू असतं. आणि तेव्हाच डायनिंग टेबलवरती हे दोघे जण बसतात. अंजूने मस्त दोघांसाठी चहा आणि कॉफी बनवलेली असते. खरं तर कला जी आहे ती इथे कॉफी पित नाही. आणि आता जो अद्वैत आहे, अद्वैतने इथे कॉफी आणलेली असते. कॉफी अद्वैतसाठी असते तर इथे कलासाठी चहा असतो. आणि तेव्हाच कला आता मस्त चहा घेत असते. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे जे काही आबा आहे ते मुद्दामूनच ह्या दोघांना खोलीमध्ये पाठवण्यासाठी विचार करत असतात. बापरे, किती घाण शर्ट झालेला आहे, काय करतोयस अद्वैत, किती काम करतोयस तू. आणि तेव्हाच हो आणि त्यासोबतच आता हा शर्ट तू बदलून ये, कारण हा शर्ट मला कोणीतरी गिफ्ट दिलेला आहे असंच इथे तो बोलतो. आणि त्यावर आबा म्हणत असतात, हो का, मग जा ना, तू बदलून ये ना. आणि कलाचं त्यांच्याकडे लक्ष जातं. त्याचबरोबर कला म्हणत असते, नेमकं तुम्हा दोघांचं चाललंय तरी काय, तुम्ही सगळं हे कशाबद्दल बोलत आहात, असंच आता इथे कला बोलत असते. आणि कला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असताना आता जे काही आबा आणि अद्वैतकडे तिचं लक्ष जातं. आबांनी खोलीमध्ये असं काहीतरी केलेलं असेल, अद्वैतला माहिती नसतं. आबा त्याला खाणाखुणा करत असतात. आणि तेव्हाच इथे कलाच्या कलेचं सुद्धा खूप जास्त कौतुक करत असतात. आणि तेव्हा आबा म्हणतात, अरे तुझं सुद्धा प्रेम आहे ना. तेव्हा तो म्हणत असतो, कोणावर, कलेवर. काय कलेवर, अरे म्हणजे कलाच्या कलेवर, तुला आवडते ना कलाची कला. तेव्हाच तो म्हणत असतो, हो खरंच तिच्याकडे खूप जास्त पेशन्स आहेत. आणि एवढं सगळं काही होत असताना, एवढं काम करून, त्याचबरोबर आपली आवड जपणं, डिझाईन्स करणं आणि त्याचबरोबर हे सगळं काही चित्र रंगरंगोटी करणं, ह्यामध्ये खूप जास्त पेशन्स आहेत. आणि तिला अप्रिशिएट करण्यासाठी मला किती माझे पेशन्स पणाला लावावे लागतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. आणि तेवढ्यातच आबाने पुन्हा एकदा खुणावलेलं असतं. कला त्यांच्याकडे पाहते आणि तेव्हाच काय चाललंय म्हणून विचारते. तेव्हाच आबा म्हणतात, अगं काही नाही, हा सदरा खूप छान आहे ना, अद्वैतने मला गिफ्ट दिला होता. तेव्हाच आबा, काय हा सदरा तर तुम्ही नेहमीच घालता. पण हो, 2 गिफ्ट दिले होते ना असं अद्वैत म्हणतो. हा आता
आबा म्हणत असतात, हो एक धुवायला टाकला ना तर मग दुसरा वापरता येतो. आणि तेव्हाच आबांनी पुन्हा खोलीत जाण्यासाठी खुणावलेलं असतं. आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, चल चल खोलीमध्ये जाऊया, बघ ना माझा किती कुठला घाण झालेला आहे, मला तो चेंज करायचा आहे, तुला सुद्धा फ्रेश व्हायचं असं नसणार. असं म्हणूनच आता शेवटी अद्वैत आणि कला खोलीमध्ये जायला निघालेले असतात. आता खोलीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या समोर खूप मोठं सरप्राईज असणार आहे. आता हे तर अद्वैतला सुद्धा माहिती नसतं की आबांनी एवढा मोठा घाट इथे घातलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे आता कला म्हणत असते, काय चाललंय चांदेकर तुझं. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, कुठे काय चाललंय, तुला चल म्हणतोय ना. असं म्हणूनच आता इथे दोघे सुद्धा खोलीमध्ये येतात. आणि तेव्हाच तो दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्याबरोबरच इथे जो काही अद्वैत आहे तो इथे म्हणत असतो, सरप्राईज. आणि तेव्हाच कला पाहते, कलाच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झालेला असतो. कला सगळ्या खोलीवरती एक नजर फिरवते. सगळ्या खोलीवरती एक नजर फिरवल्याच्या नंतर पाहते तर पूर्ण रूम हार्ट शेपच्या बलूनने डेकोरेट केलेली असते. बेडवरती बदाम, बाजूबाजूला कॅन्डल्स, एवढं सगळं काही. अद्वैत, खरे चांदेकर तू केलंयस का हे सगळं, असं म्हणूनच ती त्याला ओरडते. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही मला नाही माहिती, मी नाही हे केलं. तेव्हाच कला म्हणत असते, हो हल्ली तुझं हेच तर चाललेलं आहे, सगळं काही करतो आणि परत नाही म्हणत असतो. तुझं नाही तिथे बरं डोकं चालतंय रे, ह्या अशा कुरापती करायला एवढं कसा दिमाग चालतो रे तुझा. तेव्हा पण आत्ता पण तू मडक्यावरती एवढे सगळं सॉरी लिहिलंस, थँक्यू लिहिलंस आणि काय म्हणत होतास, मी केलं नाहीये हे. आता पण हे तू केलंयस आणि परत काय म्हणतोयस, मी केलं नाहीये हे, काय चाललंय तुझं. तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो, खरंच मी तुला सांगतोय, खरे मी नाही केलंय हे. आणि तेव्हाच आता ह्या दोघांचं छोटंसं भांडण इथे होतं असतं. कला मात्र त्याच्यावर चिडलेली असते. कला म्हणत असते, नेमका तुझा हेतू काय आहे, कशासाठी केलंयस हे सगळं काही. आणि हे सगळे हटशपशे बोलून त्याचबरोबर हा सगळा काही फुलांनी काढलेला जो काही बदाम आहे हे सगळं, ह्या कॅन्डल्स आणि काय चाललेलं आहे तुझं, असं म्हणूनच आता अद्वैत मात्र इथे मनामध्येच विचार करत असतो, आबांना एक करायला सांगितलं आणि आबांनी तर इथं दुसरंच केलेलं आहे, काय बोलू आता मी आबांना, असाच आता विचार तो करत असतो. पण कला म्हणत असते, नाही तुझा कुठलाही हेतू मी साध्य होऊ देणार नाहीये. आणि तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो, अगं तू काय बोलतेस, माझा हेतू काहीच नाहीये, मला नाही माहिती हे सगळं कोणी केलंय तर. आणि तेव्हाच कला म्हणत असते, हे बरं आहे तुझं, सगळं काही करायचं आणि परत नाही म्हणायचं, इथे बरं तुला सगळं काही समजतं, असं इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे कलाला कसला तरी वास आलेला असतो आणि तेव्हाच ती म्हणते, कसला तरी वास आलाय, आणि ती थोडीशी खोकते, तिचा आवाज व्यवस्थित येत नाही. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो, आता काय झालं, तुझ्या आवाज आला. तेव्हा ती म्हणते, अरे घशात कसं तरी होतंय, कसला तरी वास येतोय. तेव्हा तो म्हणतो, वाव काय फ्रेग्रन्स आहे. तेव्हा ती म्हणते, अरे काय फ्रेग्रन्स घेऊन बसलायस, मला कसं तरी होतंय. तेवढ्यातच अद्वैत तिला पाणी देतो आणि पाणी दिल्याच्या नंतर आता कला थोडंसं पाणी पित असते. इकडे आता सोहम आणि रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे दोघे जण बोलत असतात. रोहिणीने केलेला प्लॅन इथे आता ती सगळं काही राहुलला सांगत असते. ती म्हणत असते, आता बघ कसा धमाका होतोय, मी जे काही केलंय ना ते पाहिल्याच्या नंतर किंवा ती जी गोष्ट आहे ना ती केल्याच्या नंतर इथे आता अद्वैत आणि कला कायमचे ह्या घरातून आणि आपल्या आयुष्यातून निघून जातील आणि मग आपल्याला कोणीच कुठल्याच गोष्टीपासून अडू शकत नाही, असं इथे ती बोलत असते. आता इकडे कलाला पाणी पिल्याच्या नंतर थोडंसं बरं वाटतं. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, आता तुला ठीक आहेस ना, तू बरी आहेस ना. तेव्हाच आता कला म्हणत असते, हो ठीक आहे मी. तेवढ्यातच अद्वैत आता तिथला एक बलून घेतो आणि बलून घेतल्याच्या नंतर मुद्दामूनच तो कलाच्या अंगावर टाकत असतो. तेव्हाच कला म्हणत असते, अरे चांदेकर काय करतोयस तू, काय चाललंय तुझं. आणि तेव्हाच कला अद्वैत म्हणतो, अरे कुठे काय. आणि आता इथे दोघांची मस्त मस्ती सुरू झालेली असते. दोघं एकमेकांच्या अंगावरती इथे फुगे मारत असतात, त्याचबरोबर गुलाबांच्या पाकळ्या इथे मारत असतात. आणि राहुल आणि रोहिणीने इथे एकमेकांना हे सगळं सांगितल्याच्या नंतर आता ते दोघे सुद्धा ह्यांना पाहण्यासाठी येतात आणि कधी एकदाची आग लागते हे सगळं काही ते बघत असतात. आता खरं पाहायला गेलं तर जी कला आहे तिला पेंटिंग करून त्याचबरोबर हातीचा थोडंसं तिला जखम झालेली असते, त्यावर जो अद्वैत आहे तो थोडीशी जखम बरी व्हावी त्यामुळे मलम लावतो, त्याचबरोबर फुंकर सुद्धा घालत असतो. इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर जो राहुल आहे तो दोघे सुद्धा इथे येऊन हळूच पाहत असतात. इकडे पाहिल्याच्या नंतर आता अद्वैत त्यावर फुंकर मारत असतो आणि कला त्याच्याकडे पाहतच असते. कला म्हणत असते,
चांदेकर खरंच थँक्यू. तू मला थोडंसं गरम पाणी आणून दिलंस आणि गरम पाणी आणून दिल्याच्या नंतर आता माझा घसा सुद्धा बरा आहे. तेव्हाच तो म्हणत असतो, प्रत्येक जखमेवर आणि प्रत्येक गोष्टीवर वेळच्या वेळी जखम बरी होण्यासाठी मलमपट्टी केली तर लवकरच जखम बरी होते, असं म्हणूनच आता ती म्हणत असते होते तर आहेच. आता लगेचच अद्वैत आणि कला एकमेकांच्या अंगावरती बलून मारत असतात आणि तेवढ्यातच दोघांचा तोल जातो. दोघांचा तोल गेल्याच्या नंतर एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की दोघं अगदीच बेडवरती पडलेले असतात आणि दोघं बेडवरती पडल्याच्या नंतर इथे एकमेकांच्या नजरेमध्ये ते हरवलेले असतात. दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. इकडे रोहिणी आणि राहुलने पाहिल्याच्या नंतर त्यांचा मात्र जळफळाट होतो. इकडे आता संगीता आणि त्याचबरोबर दिनकरराव मार्केटमध्ये गेलेले असतात. आबांनी त्या दोघांना फोन केलेला असतो आणि ते म्हणत असतात हिनबाई, आणि तेव्हाच संगीता म्हणते, हा बोला की आबाजी, काय झालं, कसं काय आज आठवण काढली. तेव्हाच आबा म्हणत असतात, आज मी कला आणि अद्वैतची रूम सजवलेली आहे, खोली त्यांची. आणि तेव्हाच संगीता म्हणते, अरे वा, काय ही आनंदाची बातमी आहे. आणि तेव्हा आबा म्हणत असतात, अद्वैतला कलासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यामुळेच मी आणि रॉकेटने मिळूनच पुढाकार घेऊन खोली सजवली. त्यावर संगीता म्हणते, हो, जावई बापूंना माझ्या कलेसाठी काहीतरी करावी वाटते, ही किती मोठी गोष्ट आहे आणि अंबाबाईच पावली, असं म्हणते. त्यावर आबा म्हणत असतात, हो, अगदीच बरोबर आहे. आता मात्र दोघांच्या नात्यामध्ये खूप जास्त जो दुरावा होता ते नातं आता पुढे जाऊ शकतो. आणि तेव्हाच इथे आता ओरडण्याचा आवाज येतो आणि तेव्हा आबा म्हणत असतात, काय झाले, काहीतरी झाले, कोणतरी ओरडले, कला का ओरडली, असं म्हणूनच आबा फोन ठेवतात. इकडे आता कला आणि अद्वैत बेडवर पडलेले असतानाच अद्वैतला खूप मोठी आग लागलेली दिसत असते. इकडे संगीता आणि दिनकरराव बोलत असतात. संगीता म्हणते, आबाजींनी लगेचच फोन कट केला आणि जोरातच कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला आणि मला असं वाटतंय की नक्कीच तिकडे काहीतरी झालं असेल, आपण जायचं का तिकडे. तेव्हाच दिनकरराव म्हणतात, हो चल लगेचच, असं म्हणून संगीता आणि दिनकरराव सुद्धा इकडे आलेले असतात. आता आबा आलेल्या आवाजाच्या दिशेला निघालेले असतात. तेव्हाच आता हे दोघे सुद्धा बेडवर पडलेले असतात. ते उठतात आणि तेव्हा इकडे ही आग लागता क्षणी रोहिणी आणि जो राहुल आहे तो पाहत असतो. त्यांनी लगेचच आता दरवाजा पॅक बंद करून घेतलेला असतो आणि आता फक्त मजा बघण्याचं ती इथे काम करत असतात. अद्वैत आणि कला ओरडण्याचा सगळ्यांना आवाज येतो. घरातील सगळेजण धावतच तिथे आलेले असतात. आबा, सरोज, त्याचबरोबर श्रीकांत, राहुल, रजनी आणि रोहिणी सुद्धा. अद्वैत आणि कला इथे ओरडत असतात, काय झाले हे सगळं काही. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की बाहेरून हे लोक आवाज देत असतात, अरे अद्वैत, काय झाले, तू का ओरडतोयस, आतमध्ये काय चाललंय, दरवाजा तरी उघड. पण तेवढ्यातच अलर्टता बाळगतच आता जो अद्वैत आहे तो ती आग विझवण्याचं पूर्णतः काम करत असतो. पण आग मात्र काही केल्या इथे विझत नसते, कारण आगीने इथे प्रचंड पेट घेतलेला असतो, कारण रोहिणीने पेट्रोल ओतलेलं असतं आणि त्याचमुळे हे सगळं काही गोष्टी इथे झालेल्या असतात. आता कला दुसऱ्या बाजूला उभी असते तर त्या बाजूने सुद्धा आग लागलेली असते. कला प्रचंड घाबरलेली असते. लगेचच अद्वैत तिला तिच्या बाजूला खेचतो आणि इथे अद्वैतला त्रास होत असतो श्वास घेण्यासाठी आणि ते दरवाजाकडे येतात. पण दरवाजा मात्र काही केल्या उघडत नसतो, कारण दरवाजा रोहिणी आणि राहुलने बाहेरूनच बंद केलेला असतो. ही गोष्ट पटकन तरी कोणाच्या लक्षात येत नसते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग आपण पाहत आहोत. उद्याच्या भागामध्ये असं दाखवलेलं आहे की कला आणि अद्वैत फायनली दरवाजा उघडून बाहेर गेलेले असतात आणि कला आणि अद्वैत फायनली दरवाजा उघडून बाहेर गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा जीव जो आहे तो सुखरूप वाचवलेला असतो. तर आता इथे मात्र जेव्हाच दरवाजाच्या खालूनची आग आहे ती बाहेर दिसत असते आणि तेव्हा बाहेरची लोक प्रचंड घाबरलेली असतात. एकतर अद्वैतला अस्थमाचा आजार आहे आणि त्यामुळे असं हे सगळं काही झाल्यामुळे कलावर खूपच मोठी जिम्मेदारी इथे आलेली असते. जेव्हाच दरवाजा उघडून बाहेर जातात तेव्हाच सगळेजणच आता त्यांना हे आग विझवण्यासाठी मदत करत असतात. प्रचंड आग इथे लागलेली असते आणि तेव्हाच हळूहळू रॉकेट सुद्धा त्याचबरोबर अद्वैत, कला आणि बादल्या भरूभरूच त्यावरती पाणी ओतण्याचं काम करत असतात. इथे मात्र रोहिणीचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालेला असतो. तिला फक्त आणि फक्त अद्वैत आणि कलाला संपवायचं असतं आणि त्यामुळेच तिने हा इथे प्लॅन केलेला असतो. आता ही सगळी आग पाहिल्याच्या नंतर आबाला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यासोबतच रॉकेटला प्रचंड पेट्रोलचा वास येत असतो. पण हे सगळं
कोणी केले, हे सगळं असा ॲक्सिडेंट तर नसू शकतो असं कलाला इथे थोडासा संशय येत असतो. आणि ही सगळी काही आग पाहिल्याच्या नंतर सगळेजणच हैराण होत असतात. आता इथे मात्र ही आग विझवण्यात त्यांना यश आलेलं असतं. पण मात्र कला एवढ्याच सगळ्या गोष्टीवर थांबत नाही. कारण आता जो अद्वैत आहे, अद्वैत तोंडाला रुमाल बांधतो. कारण त्याला असं वाटत असतं जर खोलीमध्ये काहीच नाही राहिलं तर माझे खूप मोठे कामाचे डॉक्युमेंट्स आहेत, खूप सारे पेपर्स आहेत असं म्हणून तो कपाट उघडतो आणि कपाटातील सगळे काही पेपर्स आणि डॉक्युमेंट्स तो इथे काढून घेण्याचं काम करत असतो. तेवढ्यातच आता मोठमोठ्या बादल्या ओतूनच ही आग प्रचंड प्रमाणे लागलेली विझवण्यात त्यांना यश सुद्धा आलेलं असतं. इकडे आबा पण मात्र खूप घाबरलेले असतात. त्यांना तर कल्पना सुद्धा नसते की हे सगळं काही या पद्धतीने होईल. मी एक करायला गेलो आणि हे सगळं एक झालेलं आहे असंच ते इथे आता विचार करत असतात. आता हे सगळं काही विझल्याच्या नंतर कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये येतात. खोलीमध्ये आल्याच्या नंतर कला विचार करत असते, नाही चांदेकर, हे सगळं काही कोणी मुद्दामून केलेलं नसेल. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचे? तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ, रॉकेटने आणि आबाने आपल्याला सरप्राईज देण्याचं ठरवलं, पण हे सरप्राईज मात्र आबा आणि रॉकेटने केलं, पण ते थोडी ना असं करणार आहेत. मग हे नक्कीच कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. हे सगळं काही मला मारण्याचा तर कोणाचा प्लॅन नसेल ना. ह्या घरामध्ये मी नेमकी कोणाला नको आहे असं कलाचा प्रश्न असतो. आणि तेव्हाच आता कलाला हा पडलेला प्रश्न तिला आता सरोजकडे घेऊन जातो की रोहिणीकडे घेऊन जातो, हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. कारण प्रेक्षकांनो, खोलीची ही अवस्था पाहिल्याच्या नंतर कलाच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न येणं साहजिकच आहे. आणि कलाच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न आल्याच्या नंतर आता दोघं जण कशा पद्धतीने ह्या गोष्टीचा शोध घेतायत आणि कशा पद्धतीने रोहिणीचं हे सत्य समोर येतंय, हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे आता जी रोहिणी आहे, रोहिणी फक्त आणि फक्त कला सत्यापर्यंत पोहोचू नये, राहुल तिच्या हाती लागू नये आणि जे काही तो गौरव सोबत मिळून इथे प्लॅन करत आहे वेंडरला अडकवण्यामध्ये किंवा गौरव सोबत सारडासोबत, ह्या सगळ्यामध्ये राहुल आहे ही गोष्ट कला शोधू नये म्हणूनच इथे हे सगळं काही केलं गेलेलं असतं. इकडे आता जो सोहम आहे, सोहम खूप पिलेला असतो, त्यामुळे शेवटी काजलला त्याला आधार द्यावा लागणार असतो. आणि काजलला त्याला आधार द्यावा लागल्याने आता काजल त्याला खूप उशिरा घरामध्ये घेऊन आलेली असते. कला आणि अद्वैत समोर काजल आणि सोहमला या अवस्थेमध्ये पाहत असतात. आणि तेव्हाच आता सोहम पुन्हा पिलेला आहे. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये सोहम असा का वागत आहे हे आता शोधून काढलंच पाहिजे, असाच कला आता इथे विचार करत असते. कला समोर एक नाही तर जवळपास 2-2 आव्हानं इथे येऊन ठेपलेली असतात. तर पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.